मान्य महापौर, प्रभाग क्रमांक 37 अ मध्ये वर्गीकरण. आता हे सर्व वर्गीकरण आलेत. मग अशी माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी विषय काढला की खरं तर एका एका वाक्यामध्ये तुम्ही सर्व हे वर्गीकरण दिलेत. प्रत्येक विषय नगर सचिवला वाचायला लागतोय. खरं तर 1K अंतर्गत पूर्णपणे प्रक्रिया व्हायला पाहिजे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझा प्रश्न आहे, आता आपण प्रत्येक वर्गीकरणामध्ये एक शब्द वाचतोय की 34 9 19 20 40 ब. तर हे जे ब कड आहे माननीय महापौर, महापालिकाचं जे बजेट आले, माननीय आयुक्तांनी जे बजेट सादर केलं, त्यानंतर माननीय स्थायी समिती अध्यक्षांनी जे बजेट सादर केलं, हे बजेट सादर केल्यानंतर असा कोणता कलम ॲक्ट ठराव ज्याच्या अंतर्गत माननीय महापौर हे बजेट सर्व नगरसेवकांना ब क ड प्रमाणे ला एवढं, ब ला एवढं, क ला एवढं, ड ला एवढं, याचा असा कुठला अधिकृत ठराव किंवा कलम किंवा काय ॲक्ट आहे का? कारण हजारो करोड रुपयाचे बजेट आपण नगरसेवकांना देतो म्हणतोय. हे स यादीचं बजेट हा प्रकार कुठनं आला, कसा आला, याचा खुलासा प्रशासनाने करावा. नोंद घ्या फक्त. माननीय महापौर, मी एक सभासद म्हणून कसला विचारतोय. विषय आता? सन्मान्य पत्रकार या ठिकाणी आहे, सर्व नगरसेवक या ठिकाणी आहे. एक सभासद म्हणून मला थोडं कमी नॉलेज आहे, थोडं मला नॉलेज वाढवायचं आहे. तर ब क ड हा प्रकार कुठनं आला, काय संबंध आहे? काय संबंध? याचा खुलासा प्रशासनाने करावा. मान्य महापौर, माझी विनंती आहे की तुम्ही ह्याचा खुलासा देऊ शकणार तर द्या खुलासा. मान्य महापौर, 2012 ते 17 राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. बसा ना, काहीच गरज नाही. ऐकचं तुम्हाला काय याचा खुलासा तुम्ही खुलासा द्या. आम्ही शांत बस करेल. ठीक आहे. असं म्हणणं आहे की अबकड कसं आलं, परवा स्टँडिंग कमिटी झाला ना आपल्या. नाही, एक मिनिट, त्यांचा खुलासा करू द्या. पण मला वाटतं तुम्ही लेखी मागितलं तर बरं होईल, तुम्हाला कुठं लागणार असेल. लेखी मागणी चेअरमनकडे मी केलेली आहे. मला ते म्हणले देतो आणि त्यांनी दिली नाही म्हणून मी प्रश्न विचारलाय. ऐका ना, तुम्ही मला लेखी मागितले, मी आयुक्तांना लेखी मागितले, आयुक्त तुम्हाला लेखी देतील. आयुक्त शासनाकडनं घेतील ना, घेतली. शासन- एवढा मोठा विषय आहे आणि अजून तुम्हालाच माहित नाही म्हणलं कसं काय होईल? मग तुम्हाला माहित नाही तर तुम्ही कसं काय दिलं? ना अन्य चेअरमन, तुम्हालाच माहित नाही अबकडं कसं आहे, तर मग तुम्ही दिलं कसं काय सगळ्याला? शेवटी सभागृहाला माहिती पाहिजे, मान्य पत्रकार सगळ्यांना माहित पाहिजे, पुणे शहराला माहित पाहिजे. 1 रुपयाचा हिशोब आपण मागतो आणि एवढे करोड रुपये कुठल्या तरी कलम ऍक्ट काहीतरी तर असेल ना. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे, त्या बाजूला असं काय नाहीये. आपलं पुणे महानगरपालिकेमध्ये असं काय आहे, असं काय वेगळेपण आहे? मुख्य लेखापाल आज आजारी असल्यामुळे आलेल्या नाहीयेत. आपण पुढच्या जीबीला हा विषय घेऊ शकता. ठीक आहे, धन्यवाद. विषय क्रमांक 12